रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षाची शिक्षा व दंड या नव्या हिट अँड रन कायदा वाहन चालकांच्या विरुद्ध असून केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाने चालकांच्या मनात भीती निर्माण झाली असून हा कायदा म्हणजे केंद्र शासनाची हुकुमशाही होत आहे। शासनाने हा कायदा त्वरित रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी मूर्तिजापूर येथे हिट अँड रन कायद्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चेत बोलत होते। केंद्र शासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वी वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठा बदल करून हिट अँड रन हा कायदा लागू करण्याचे जाहीर केल्याने देशभरात ट्रक चालक ट्रान्सपोर्ट संघटना आदींकडून याचा निषेध होत आहे। या कायद्याअंतर्गत रस्त्यात अपघात घडल्यास अपघातग्रस्त मदत न केल्यास चालकास 10 वर्षाची शिक्षा व दंड ठरवण्यात आला आहे। यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर शहरातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शहरातील चालक संघटना, ट्रान्सपोर्ट संघटना, ऑटो चालक संघटनांनी आपला सहभाग दर्शविला। यावेळी प्रदेश संघटन सचिव रवी राठी, निखिल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम कोरडे, मनसूर राही, छोटू मेकॅनिकल, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, मोहम्मद अन्सार आदी वाहन चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हे जे हिट अँड रन कायदा काढलेला आहे ते कायदा विरोधात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आमच्या इकडचे ड्रायव्हर कोणी असो, लहान मोठे कोणती गाडी असो, अगर समजा आपल्याशी ऍक्सिडेंट झालेला आहे तर हे कायदा सर्व लोकांना लागू होते, फक्त ड्रायव्हर लोकांना नाही तर आपण जनरल लोकांनाही लागू होते। तर सर्व लोक 2 व्हीलर 4 व्हीलर ज्याच्याकडे असेल त्याला सर्व लोकांना हे लागू होते। तो सर्व लोकांनी याला मदत करायची। हे सरकारच्या विरोधात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। हे कानून आम्हाला मान्य नाही असं आम्ही सांगितलेलं आहे। तर आज आम्ही ते बीजेपी सरकारचा निषेध करत आहोत। विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज अकोला। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।